सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय। सर्वप्रथम तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना या 2021 नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा मूळ विषय नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा जो विषय गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, निर्माण केलेला वाद असं मी म्हणेन, निर्माण झालेला वाद नाही। मुळात 5-6 वर्षापासून ह्या विमानतळाचं काम सुरू आहे आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून असेल, प्रकल्पग्रस्त इथल्या आगळीकोळी समाजाच्या माध्यमातून असेल, विविध पक्षांच्या माध्यमातून असेल, या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं अशी मागणी पूर्वापासून सुरू होती। ह्या गेल्या आठवड्याभरातच आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या विमानतळाला द्यावं म्हणून अशी मागणी या महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली। मुळात आदरणीय बाळासाहेबांच्या नावाची कोणतीही चर्चा गेल्या काही वर्षापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत सुरू नव्हती। हा वाद आणि हा विषय आणि हे नाव आत्ताच का आलं याची कल्पना आम्हालाही नाही। मुळात याचा खुलासा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी करायला हवा होता, पण गेल्या काही दिवसापासून हे नाव आल्यापासून आगळीकोळी समाजांमध्ये जी काही लोकभावना होती की आदरणीय दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यावं, याच्यामध्ये खूप मोठा संघर्ष सुरू आहे आणि याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका जाहीर करण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन। मुळे आदरणीय दिबा पाटील साहेबांचं काय काम आहे हे नवी मुंबई आणि रायगडकरांना बऱ्यापैकी नीट माहिती आहे। मग तो 12.5% जमिनीचा विषय असेल, इथल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला विषय असेल, इथल्या आगळीकोळी समाजाचा विषय असेल, या संदर्भात आदरणीय दिबा पाटील साहेबांनी सतत संघर्ष केलाय, सतत लढा दिला। उरणला जो मोठा संघर्ष झाला होता, जो मोठा सत्याग्रह झाला होता, त्याच्यामध्ये 5 लोक शहीद झाले होते आणि त्याच्यानंतर आज जे काही नवी मुंबई रायगडमध्ये जमिनीचा मोबदला इथल्या आगळीकोळी समाजाला मिळालाय, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आणि सगळ्यात मोठा जो सहभाग होता तो आदरणीय दिबा पाटील साहेबांचा होता। लोकांमध्ये जी लोकभावना आहे नवी मुंबईमध्ये किंवा रायगडकरांमध्ये, ती लोकभावना अशी आहे की ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव। आमचा कुठेही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही। मुळातच ते आमचं दैवत आहे, जसं ते आमचं दैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत आहे, तसं या नवी मुंबई आणि रायगडमधल्या लोकांचं आदरणीय दिबा पाटील साहेब हे दैवत आहे। आमची ही भूमिका आम्ही इथे आज मांडू इच्छितो। माझ्याबरोबर आज रायगड जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत साहेब आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहसचिव दिनेश पाटील साहेब आहेत, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, प्रसाद गोरपडे, भूषण कोळी, ही आगळीकोळी समाजामधली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा प्रतिनिधी मंडळ आज इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। आमची मागणी एवढीच आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला आमचा विरोध नाही, मात्र उचित हेच होईल की आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं। ज्यांनी मुंबईमध्ये आज शिवसेनेची सत्ता आहे, 6 वर्षापासून शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये आणि यावेळी तर त्यांचा सरकारमध्ये मुख्यमंत्री, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, या महानगरपालिकांमध्ये वर्षानुवर्षे शिवसेनेची सत्ता आहे। मात्र आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा उचित सन्मान करण्यासाठी एखाद्या मोठ्या वास्तूला नाव देणं किंवा मुंबईमध्ये त्यांचं स्मारक याची अजूनही वीट रचली गेली तर मला वाटतं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि शिवसेनेने मुंबई असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल आणि ठाणे असेल, या महानगरपालिकांमध्ये आज सत्ता असताना तिथे आदरणीय बाळासाहेबांच्या नावाची कोणतीही वास्तू उभारली जात नाही, त्यांचं उचित स्मारक तिथे उभारलं जात नाही। मात्र आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव चर्चेत असताना हा कुठेतरी वाद निर्माण करायचा आणि कन्फ्युजन लोकांमध्ये निर्माण करायचं असं काहीतरी आम्हाला स्पष्ट दिसतं। आपल्याला आठवत असेल 2017 आणि 2018ला आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात लावावं म्हणून इथल्या सर्व पक्षातल्या सर्व नेत्यांना आम्ही भेटलो आणि त्यावेळी शिवसेनेचे 30 ते 35 नगरसेवक होते। या यांना आम्ही पत्र पाठवली होती, त्यांचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले होते, त्यांना आम्ही पत्र दिलं होतं, प्रत्यक्ष भेटून प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आम्ही ते पत्र दिलं होतं। या संदर्भात कोणत्याही पद्धतीने सरकारमध्ये मंत्री असून, सरकारमध्ये शिवसेना असून
आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या याच्यात विरोधी पक्ष असून शिवसेनेच्या एकही नगरसेवकांनी, एकही नवी मुंबईतल्या नेत्यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात लावावं या आमच्या मागणीनंतर एकही पत्रव्यवहार केला नाही. फक्त आदरणीय बाळासाहेबांच्या नावाने फक्त राजकारण करायचं, मात्र त्यांच्यासाठी म्हणजे नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना आम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या नावाने शस्त्रास्त्र संग्रहालय होतं. त्याचं उद्घाटन झालं, ते सुरू झालं, लोक तिथे आज ते शस्त्रास्त्र संग्रहालय बघायला जातात. मात्र अशी कोणतीही वास्तू मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीत आणि नवी मुंबईमध्ये ती मागणी सुद्धा अजून करता आली नाही. त्यामुळे ह्या वादाला एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्णविराम द्यावा. ही लोकभावना आणि या लोकभावना मुळातच केंद्र सरकार ठरवणार आहे त्याचं नाव. आदरणीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र दिले. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही भावना लक्षात घ्यावी आणि आदरणीय दिवा पाटील साहेब लोकनेते आणि या सगळ्या नवी मुंबई आणि रायगडमध्ये ज्यांचं नाव घेतल्याशिवाय इथलं राजकारण, समाजकारण पूर्ण होऊ शकत नाही, त्यांचंच नाव दिलं जावं ही भूमिका आज मी इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांडतोय. यानंतर रायगड जिल्हा अध्यक्ष आमचे अब्दुल भगत साहेब ही भूमिका मांडतात. सर, तुम्हाला मला माझा एक बोलत की हा वाद निर्माण केला गेलेला आहे, का केला गेला असं वाटतं? नाही, मला असं वाटतंय की कोणत्याही पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना ते शिवसेना आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे या नावाच्या बद्दल मला वाटतं सतत काही ना काहीतरी शिवसेनेचं आतापर्यंत ठरलंय स्मारकाचं. तसं स्मारक आम्ही ठाण्यात करणार हे सुरू झालंय. हा मुळातच वाद जो सुरू झालाय आता या येणाऱ्या निवडणुका आहेत. आपण जर पाहताय या निवडणुकांच्या माध्यमातून, म्हणजे काल परवाची मला क्लिप फिरते, मला कुणीतरी पाठवली की शिवसेनेमध्ये आता मोठ्या प्रमाणात इथे दुबळी झाली. हे एकाच बाजूला तुम्ही हे आहेत आणि मला वाटतं हा वाद निर्माण गरजच नाहीये. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं आता म्हणजे त्यांना कदाचित मी असं म्हणेन की नवी मुंबई आणि रायगडचं समाजकारण माहित नाही की काय. ते ठाण्याचे नेते असल्यामुळे नवी मुंबई आणि रायगड याचं समाजकारण काय आहे, इथली लोकभावना काय आहे ही एखाद्या नेत्याने समजून घ्यायला हवी होती. ही समजून न घेता फक्त कोणीतरी आपल्या कानात काहीतरी टाकणं आणि त्याच्यातून ती मागणी करणं, हा मला वाटतं त्यांच्या गैरसमजुतीमधून आणि अत्यंत इनमॅच्युअर पद्धतीने त्यांनी घेतलेली ही मागणी. बरं, इथे शिवसेना 80% समाजकारण, 20% राजकारण म्हणते. दिवा पाटील सारखे दिग्गज असे नेते ज्यांनी या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला असताना त्या ठिकाणी हा वाद निर्माण केला गेलेला आहे. त्या संदर्भात तुम्ही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार करणार आहात का? नाही, 100%. मुळातच खरं म्हणजे तर आम्ही या पत्रकार परिषदेतूनच त्यांना आवाहन करतो. ही मागणी मला करायचीच आहे किंवा पत्र पाठवायचं आहे तर मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवतो. उद्धव साहेब ठाकरे यांना पत्र देतोय, पंतप्रधानांना आम्ही पत्र देतोय, उड्डाण मंत्र्यांना आम्ही पत्र देतोय, ज्यांच्या हे अखत्यारीत आहे. मुळात एकनाथ शिंदे साहेबांच्या काय हा विषय अखत्यारीतला नाही, नगर विकास खात्याचा काय हा अधिकार नाही. मुळात त्यांनी ती मागणी एक ते अनुनय जो असतो एखाद्या नेत्याचा किंवा एखाद्या नेतृत्वाचा त्या पद्धतीने ती केली. तर मला वाटतं त्यांना मी ह्या पत्रकार परिषदेतून नम्र आवाहन करतोय की आपण ही मागणी मागे घ्या. आदरणीय बाळासाहेबांच्या नावाने जे काही महाराष्ट्रामध्ये मोठे प्रकल्प उभे राहत आहेत त्या प्रकल्पाला एखादं नाव दे. म्हणजे मी पुढे जाऊन म्हणेन की आपल्याकडे महाराष्ट्र भवन उभं राहणार आहे, नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन उभं राहणार आहे, त्याची मागणी आम्ही सतत केलेली आहे. मोठ्या प्रमाणात तिथे 2-4 एकर जागा आहे. त्या महाराष्ट्र भवनच्या वास्तूला आदरणीय बाळासाहेबांचं नाव का दिलं जाऊ नये? मेट्रो इथे उभी राहणार आहे. मोठे अजून मोठे प्रकल्प आहे की आता मुळातच हे नावं चर्चेत नव्हतं असं आपण समजू शकतो की बाबा दोन्ही नावं एकाच वेळी चर्चेत होती. तर आपण काहीतरी 19-20 करता आलं असतं किंवा त्या मागणीबद्दल आदरणीय दिवांचंच नाव द्यावं म्हणून पहिल्यापासून मागणी आहे. इथल्या चळवळीतल्या लोकांची, इथल्या सगळ्या आगरी समाजाची, इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांची. हा भाग अलविदा की इथले जे प्रकल्पग्रस्तांचे स्वयंघोषित नेते आहेत त्यांनी आदरणीय दिवांच्या नावाने कोणतीही वास्तू उभारली किंवा आतापर्यंत नवी मुंबई आणि रायगडमध्ये दिवांच्या नावाने कोणतीही वास्तू नाही. म्हणजे इथे आगरी भवन आहे की त्याला दिवांचं नाव देऊन त्यांचा उचित सन्मान करता आला. कोणीतरी लोकनेते म्हणून स्वतःला सांगतात त्यांनी उरण उलव्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं केलंय. अशा अनेक वास्तू आहेत की ज्याला म्हणजे आम्ही पुढे जाऊन असं म्हणू की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रवेश केल्या त्याच्या दर्शनी भागामध्ये आपण आदरणीय दिवांचा अर्धपुतळा का उभा करू नये? लोकांना कळू दे ना, इथल्या चळवळीतला जो नवीन तरुण राजकीय कार्यकर्ता असतो त्याला कळू दे ना दिवा कोण आहे. दिवांचं विस्मरण व्हावं अशा पद्धतीने कधी कधी इथले प्रकल्पग्रस्तांचे नेते वागतात असं आम्हाला दिसलं. काळेसाहेब, जिसकी लाठी उसकी बेग असं राजकारणात बोललं जातं. महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेना सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये.
ते बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी खूपच पुढाकार घेतलेला आहे, जसं आपण बघतोय. तर त्यांनी याच्यासाठी रेटा धरलाच तर आपली भूमिका काय असेल भविष्यामध्ये? ते आमचे अतुलबाई बोलतील, आमची भूमिका आज आम्ही इथे स्पष्ट करू. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहोत, पंतप्रधानांना पत्रव्यवहार करणार आहोत आणि आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पत्रव्यवहार करणार. आमची भूमिका आदरणीय दिबा पाटील साहेबांच्या नावाचीच लोकभावना आहे आणि ह्या लोकभावनेचीच आम्ही समरस होणार. की ह्या लोकभावनेचा आदर करून महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने हा निर्णय घ्यावा आणि आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर. ही भूमिका कायम राहील का? 100% आम्ही कधी भूमिका बदललाय? आम्ही काही शिवसेना नाही युटर्न घ्यायला. आम्ही पहिल्यापासून जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेवर आम्ही कायम आहोत, कायमच. नाही साहेब, या ठिकाणी तुम्ही राजकारण सोडून दिबा पाटील यांचं खरोखर नाव आहे. या संपूर्ण या कोकण पट्ट्यातल्या नवी मुंबई असेल, पनवेल असेल, उरण असेल, इथे न्याय दिलेल्या 5 शेतकरी शहीद झालेले, अनेक वर्षापासून त्यांचा लढा होता. तुम्ही म्हटलात की या ठिकाणी कुठेही त्यांचं नाव आहे, परंतु राजकारण सोडून तुम्ही समाजकारण म्हणून त्यांना, जरी आता हे विमानतळाला नाव देण्याचा तो भाग आहे, परंतु असं अर्धपुतळा किंवा कुठेतरी प्रवेशद्वाराला दिबा पाटील यांचं नाव असायला पाहिजे हे आम्हाला वाटतं. त्या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेऊन तुमचा प्रयत्न असणार आहे? मुळात तुम्हाला आठवत असेल की विधानसभेची निवडणूक होती. त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून आम्ही आदरणीय दिबा पाटील साहेब यांचे तस्वीर आमच्या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेत लावली. ही सुरुवात इथे राजकीय पक्षांनी म्हणून आम्ही केली. आजही आपण पाहिलं तर दिबांचं, म्हणजे मी तुम्हाला अगदीच त्यातली मोठी शोकांतिका सांगतो. विधानसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर मी ठरवलं होतं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे हवेलीमध्ये स्मारक अत्यंत अर्धवट अवस्थेत आहे, मात्र तिथे तस्वीर आहे मोठी, त्याला जाऊन पुष्पहार घालायचा आणि आदरणीय दिबा पाटलांच्या पुतळ्याला किंवा तैलचित्राला, सविनय मात्रे इथे त्याला साक्षी आहेत की मी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून झाल्यानंतर, बाबासाहेबांच्या याला झाल्यानंतर म्हटलं आता दिबांची तस्वीर किंवा दिबांचा पुतळा नवी मुंबईत कुठे आहे, आपण तिथे जाऊ. तर मला ते कुठेही दिसलं नाही. मी सविनेला फोन केला, अरे म्हटलं जवळ तुझ्या आगरी कोळी भवन आहे, त्या आगरी कोळी भवनमध्ये जाऊन तू दिबांची तस्वीर असेल तर मी तिकडे येतो, आपण दिबांचं हे करून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करू. पण शोकांतिका आहे की नवी मुंबईमध्ये कुठेही आदरणीय दिबा पाटील साहेबांचा पुतळा किंवा दिबा पाटील साहेबांचं तैलचित्र नाही. हे इथल्या प्रकल्पग्रस्त स्वयंघोषित नेत्यांचं मोठं अपयश आहे असं मी याशी सांगतो. त्यामुळे आम्हाला याच्यात कुठे राजकारण करायचं, आम्हाला उचित सन्मान जो जो त्या ठिकाणचे स्थानिक महापुरुष आहेत त्यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे आणि त्या सन्मानार्थच आम्ही हे मागणी. बघा साहेब, तुम्हाला प्रश्न आहे की दिबा पाटलांनी जो काही लढा दिला तो जमिनीचा लढा होता. संपादित केलेल्या जमिनीवर किंवा जे काही प्रोजेक्ट येतात त्या जमिनीवरून जे स्थलांतरित होतात जनता, त्यांना न्याय हक्क मिळवण्यासाठी त्यांचा लढा कायम राहिलेला आहे. आपण जो सिडकोच्या विरोधातला मोर्चा दिबांचा असू दे किंवा इतर काही मोर्चा असू दे, तर जमिनीचा विषय असायचा प्रत्येक वेळेला स्थलांतरित केलेला, संपादित केलेल्या स्थलांतरित नागरिकांचा. विमानतळ सुद्धा असंच काही आहे की गावकऱ्यांना तिथल्या स्थलांतरित केलं, त्यांच्यावर खूप सारा अन्याय झालेला आहे, त्यांना न्याय मिळाला नाहीये. मग अशा म्हणजे त्या विमानतळाला पहिल्यापासून तर विरोध होता तिथल्या स्थानिकांचा सर्वांचा, आणि अशा विमानतळाला दिबांचं नाव देणं कितपत योग्य ठरतं असं तुम्हाला वाटतं? मुळात हा प्रश्न वेगळा आहे, कारण आधी पुनर्वसन मग प्रकल्प, ती राज्य सरकारची भूमिका असो किंवा केंद्र सरकारची भूमिका असो, प्रत्येक वेळी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन केल्यानंतर प्रकल्प पुढे जातो. परंतु आजचा विषय हा वेगळा आहे. कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना माहिती नसेल की दिबा पाटलांचा जो लढा आहे तो फक्त रायगड पुरताच मर्यादित नव्हता. तर जी 95 गावं सिडकोनी जमिनी घेतल्या, ती 95 गावातली बरीच काही गावं ही नवी मुंबईमध्ये पण येतात, ठाणे जिल्ह्यात येतात, ज्याचे ते पालकमंत्री आहेत. आणि असं असताना दिबा पाटील साहेबांनी जो काय लढा प्रकल्पग्रस्तांसाठी दिला, 30,000 रुपये एकरनी ज्या जमिनी संपादित केल्या सरकारने, त्याचं 12.5%चं जे आंदोलन केलं, हे महाराष्ट्रात एकमेव आंदोलन असं होतं की संपादित केलेल्या जमिनीला 12.5% म्हणजे विकसित भूखंड हे पहिल्यांदा दिले गेले. आणि तीच चर्चा आता मग विमानतळासाठी 22.5%ची जी भूमिका मांडली ती त्याच्याच अनुरूप आहे की 12.5% सिडकोला दिली, 22% विमानतळ प्रकल्प बसतात. याचं मूळ सर्व दिबा पाटला साहेबांच्या याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची विमानतळामुळे त्यांचं पुनर्वसन योग्य तऱ्हेने झालंय. एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली ही प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. एकनाथ शिंदे साहेब आमच्या आता जिल्हा यांनी काळे साहेबांनी सांगितलं ही भूमिका याही कधी अगोदर मांडली नाही की आपण जे काय करतो त्याच्या पाठीमागे खरं कारण काय आहे.
एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचं निधन होऊन आज 8 वर्ष झाली, स्मारकाची एक वीट उभारली गेली नाही. जर तुम्हाला खरोखरच बाळासाहेबांचा सन्मान करायचा असेल तर पहिलं स्मारक उभारा. दिवा पाटलांचं जे काही रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते वादात येतो, त्याच्यामध्ये कोणाचंही हे नाही. आज मी तुम्हाला याच्या पुढे सांगतो की एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजाचे आहेत किंवा एकनाथ शिंदे साहेब धर्माधिकाऱ्यांचे दास आहेत. ह्या रायगडमध्ये कदाचित हा पुढे नवीन संघर्ष निर्माण होऊ शकतो. या एकनाथ शिंदे साहेबांच्या भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यातील जनता खूप संतप्त झालेली आहे. दिवा पाटलांच्या नावाला विरोध करणारे मग सर्व पक्ष कमिटीचे जे अध्यक्ष आहेत बबनदादा, माजी जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे, त्याही काही भूमिका मांडली. परवा JNPTचं खासगीकरणासंदर्भात केंद्र सरकारच्या संदर्भात एक बैठक लावलेली JNPTने, त्यावेळी शिवसेनेचे खासदार गैरहजर, शिवसेनेचे माजी आमदार गैरहजर, बबनदादा गैरहजर, शिवसेनेचे सगळे लोक बरोबर गैरहजर राहिले. का तर त्यांची JNPT मध्ये मोठे प्रकल्प आहेत, त्यांना मोठी कामं मिळालीत म्हणून. म्हणजे आपली भूमिका मांडताना एक मांडायची, व्यवसाय संदर्भात दुसरी मांडायची, आणि आपलं काय अंगाशी आलं की दिवा पाटला सारखाचं किंवा बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करायचं. तेवढंच या नेत्यांचं इथे हे चाललेलं आहे आणि त्याला रायगडची जनतेचा पूर्ण विरोध आहे. भविष्यामध्ये एकनाथ शिंदेच्या विरोधात रायगडची जनता संघर्षाच्या याच्यामध्ये राहणार आहे, हे आज आम्ही सांगतो. सर, त्याच्यामध्ये संघर्ष समितीमध्ये शिवसेनेचे पण काही लोक असतील, अध्यक्ष बबनदादा, दिवा पाटील साहेबांचं जे नाव देण्याचा जो तुमचा प्रस्ताव आहे त्याला त्यांचं समर्थन आहे का विरोध? का त्याही भूमिकाच मांडली नाही ना. इव्हन असं आहे की नवी मुंबईमध्ये आगरी कोळी समाजाचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत की, म्हणजे हे नावाची मागणी करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना जरी विचारलं असं तरी त्यांनी लोकभावना सांगितलं. एकनाथ शिंदे साहेबांनी तिथल्या स्थानिक जिल्हा प्रमुखांनी सोबत मुख्यमंत्री साहेबांना घेऊन भेटलं पाहिजे होतं किंवा इथल्या लोकांची भूमिका आहे. म्हणजे ते नवी मुंबईच्या जिल्हा प्रमुखांना विचारत नाही आणि तिथे विचारत नाही, असं झालेलं चित्र आहे. सविनयजी, दिनेश तुम्ही बोला जरा. मुळात हा विषय जो आगरी कोळी समाजाचा जिव्हाळ्याचा विषय, दिबा म्हणजे आमच्या आगरी कोळी भूमिपुत्रांसाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व. आणि जर आज नवी मुंबईत विमानतळ होत आहे, विमानतळाची पार्श्वभूमी काही असू द्या की याच्यामध्ये पुनर्वसन झालंय की नाही झालंय हा वेगळा विषय, परंतु आज नवी मुंबईतील सर्व प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या वतीने आणि मनसेचे जे प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी आहेत त्यांच्या वतीने आम्हाला अशी भूमिका मांडायची की जर या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव नाही दिलं तर पहिली जी संघर्षाची ठिणगी ती नवी मुंबईतून पडेल आणि यासाठी आम्ही कुठलाही संघर्ष करायसाठी आम्ही तयार आहोत. मनसे म्हणून आमची ही भूमिका ठाम राहील. काळे साहेब, या ठिकाणी 2 महानगरपालिका आहेत, एक मुंबई महानगरपालिका आणि एक पनवेल महापालिका. मगाशी तुम्ही उल्लेख केला की बाळासाहेब ठाकरेंचा तुमची पहिली भूमिका होती, परंतु त्याकडे शिवसेनेने दुर्लक्ष केलेलं आहे. दिबा पाटीलचं दोन्ही महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये दोघांची तेलचित्र लागावेत. आता हा तर प्रश्न विमानतळाचा तो आहे, परंतु यांचं तेलचित्र, कारण आजच्या तरुणांना यांचं भविष्यामध्ये त्यांचं नाव किंवा त्यांचं तेलचित्र हे दिसायला पाहिजे. अशा प्रमाणे मनसे दोन्ही महानगरपालिकेमध्ये त्यांचे तेलचित्र लावावेत यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पनवेल पण आहे. मी म्हणालो दर्शनी भागातच अर्धा पुतळा किंवा पुतळा उभा. पहिलं चित्र हा तर नंतरच्या सभागृहात गेल्यानंतरचा विषय. मला वाटतं की महानगरपालिकेत प्रवेश करणारा कोणी तरुण, कोणी नागरिक असेल, तो नवी मुंबईकर असेल, पनवेलकर असेल, रायगडकर असेल, त्याला ते लक्षात आलं पाहिजे की हा पुतळा कोणाचा आणि त्यांच्याबद्दलचं उचित सांगा. ते माहिती पाहिजे ना. मला इतिहास आम्ही विसरतोय तर आम्ही घडवणार कसं? आम्ही आमच्या इथे मागणी आपण केली होती, राजसाहेब म्हणजे लोकसभेला सभा होती, दिबांचा उल्लेख आम्ही केला होता आमच्या भाषणात. तर मला वाटतं ह्या संदर्भात, दिबांच्या संदर्भात काही काम ह्या नवी मुंबईमध्ये, रायगडमध्ये व्हायला पाहिजे. ते न होता निवडणुका समोर दिसल्या की आदरणीय बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं, निवडणुका जिंकल्या हारल्या की परत एकदा ती मागणी गुलदस्त्यात राहते, असं शिवसेनेची आता जुनी स्टाईल झालेली आहे. म्हणजे आता नवी मुंबईच्या ज्या निवडणुका आहेत किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी केलं जातं असं वाटतं? हो, 100% कायमच ही भूमिका राहिलेली आहे शिवसेनेची. आता तो औरंगाबादचा वाद, त्याच्यात कुठे शिवसेना काय करते? काँग्रेसने वेगळी भूमिका मांडली, शिवसेनेची हिंमत आहे का तिथे? करून दाखवावं शिवसेनेने. औरंगाबादचं संभाजीनगर सरकार आहे, मागील 5-6 वर्ष त्यांची सरकार होती, भले ते युतीत असले तरी आता खुद्द नेतृत्व स्वतः करत आहे. त्यावेळी सांगितलेलं की आम्ही सरकारमध्ये आलो तर पहिलं यांचं नामांतर करू. आता वर्ष होऊन गेलं.
आणि आम्ही तैलचित्राची मागणी एवढी यासाठीच केली होती की इथलं संदर्भ रुग्णालय असेल, इथे भावे नाट्यगृह असेल, त्याची उद्घाटनं आदरणीय बाळासाहेबांच्या नावाने केली. बाळासाहेबांनी त्याची उद्घाटनं केली. त्यामुळे याला एक इतिहास आहे तर बाबा आपण तैलचित्र लावावं आणि त्यांचा सन्मान करावा अशी आम्ही मागणी, म्हणजे त्या मागणीला विरोध करायचा कारण ती मागणी मनसेने केली. आम्ही आदरणीय बाळासाहेबांचंच नाव सांगितलं होतं की तैलचित्र लावावं. ते आमचे भूषण कोळी आपल्या समोर, कोळी समाजाचे आमचे प्रतिनिधी बोलतील. नमस्कार, भूषण कोळी. आज इकडे सगळ्यांना सांगू इच्छितो की कसं आहे, आजचा जो विषय आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जे नामकरण जे करायचं आहे आणि जसं आपले जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनी नाव सुचवलेलं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलेलं आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जे हृदय सम्राट आपले बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं म्हणून. पण याला इथे आम्ही भूमिपुत्र असल्यामुळे आमचा या गोष्टीला किंवा या विषयाला अगदी विरोध आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आम्ही ज्याही सभा आमच्या आंदोलनं केलेली आहेत, आम्ही मोर्चे काढलेले आहेत आमच्या विषयांसंदर्भात. तर कारण कसं काय आहे तर आपण इकडे भूमिपुत्र असल्यामुळे आमच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत. त्याविषयी आम्ही आजही जे मोर्चे काढतो त्यावेळेला आम्ही आमचे आदरणीय दिबा पाटील साहेब त्यांचे आम्ही आमच्या मागे फोटो लावतो, सगळं लावलेलं असतं. आणि आज अचानक इकडे विषय नवीनच निर्माण झालेला आहे. जसं मगाशी पण विचारलं त्याप्रमाणे की आज फक्त इलेक्शनचं किंवा निवडणुकांचे विषय आलेले आहेत, त्याच्या संदर्भात जर या नवीन जर गोष्टी हे करत आहेत, म्हणजे नवीन विषय जर संदर्भात येत आहेत तर त्याविषयी आम्ही नक्कीच या विषयाला आमचा विरोध राहील. आणि आम्ही नक्कीच अशीच मागणी करू की आमचा जो प्रभाग आहे किंवा आमची नवी मुंबई आहे, आमचा रायगड जिल्हा आहे आणि तिथे होणारा जो प्रकल्प आहे, प्रकल्प जो आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याला सन्माननीय दिबा पाटील साहेबांचंच आम्हाला नाव आम्ही जाहीर करणार आहोत.